नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याला विरोध, मग बकरी ईदला बकरे कापायला विरोध का नाही? नितेश राणेंचा सवाल. शीतल तेजवानीला कोर्टामध्ये केलं हजर, पोलिसांनीही केली पुन्हा चौकशी. मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी मुख्य सूत्रधार. मुंढवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी. पार्थ पवारांची बाजू मांडायला वकिलांची फौज उभी. पार्थ आणि अमेडियाचा उल्लेख गुन्हा नोंदीमध्ये हवाच. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची मागणी. माणिकराव कोकाटे बदनामी खटल्यामध्ये हजर व्हा, रोहित पवार यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश. मतदान यंत्र ऑनलाईनही हॅक होतात, अनिल देशमुख यांचा दावा. ईव्हीएम हॅक करण्याच्या आव्हानावर पवार गट चिडीचूप. नाशिकमध्ये जिवंत माणसांना केलं मृत घोषित. मतदार याद्यांमधून नावं वगळली. नावं वगळताना जिवंत माणसांची जोडली मृत्यू प्रमाणपत्र. संशय येईल असं काम करूच नये, राजू शेट्टींचा निवडणूक आयोगाला सल्ला. नवी मुंबईतल्या जमीन घोटाळ्या प्रकरणी यशवंत बिवलकर यांना क्लीन चिट. चौकशी समिती अहवालापूर्वीच पोलिसांचा निष्कर्ष. राणीच्या बागेतील रुद्र वाघ कुठे आहे? भाजपचा सवाल. शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघाबाबत शंका उपस्थित. रुद्र वाघाबाबत प्रशासनानं भूमिका स्पष्ट करण्याची भाजपची मागणी. मुंबई मनपा निवडणुकीची लगबग सुरू. निवडणूक आयुक्तांची मतदार याद्या शुद्धीकरणाबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा. दिवाळी अधिवेशन सप्ताहात रखडलेल्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा शक्य. मतदान केंद्राबाहेर रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी रोहिणी खडसे आक्रमक. मुक्ताईनगरमधली घटना. परळीतील शरद पवार गट आक्रमक. ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा. परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ. अमोल मिटकरींचं रुग्णालयामध्ये स्टिंग ऑपरेशन. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप. अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातला प्रकार. माझ्यावर फक्त राजकीय गुन्हे. एकनाथ खडसेंचं चंद्रकांत पाटलांना उत्तर. खडसे सराईत गुन्हेगार असल्याचा पाटलांचा दावा फेटाळला. मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा काढणार. सोलापूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात. ताबा सुटल्यानं कार रस्त्यालगतच्या लोखंडी खांबाला आदळली. 2 जण जागीच ठार, इतर 2 जण जखमी. नदीमध्ये आढळला 7 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह. संगमनेर तालुक्यातल्या घटनेनं खळबळ. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. ठाण्यामध्ये स्वयंघोषित गुंडांकडून महिलांना शिवीगाळ आणि चायनीज गाडीवरील कर्मचाऱ्यांना मारहाण. मुख्य आरोपी गुरु चव्हाणसह सर्व आरोपी ताब्यात. नंदुरबारमध्ये जामिया शिक्षण संस्थेवर ईडीची कारवाई. जामिया ट्रस्टला परदेशातून मिळाला 406 कोटींचा निधी. 9 लाखांची रोकड, डिजिटल यंत्रणा आणि कागदपत्र जप्त. इंडिगो एअरलाइन्सची 200 उड्डाणं रद्द. देशभरातल्या विमानतळांवर गोंधळ. मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली इथून 200 विमान उड्डाणं रद्द. तांत्रिक अडचणींमुळे उडालाय बोजवारा. प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल. व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढावं, पुतीन यांच्या दौऱ्याकडून अपेक्षा. भारताचा अमेरिकेशी महत्वाचा संरक्षण करार. MS-60R हेलिकॉप्टरसाठी तब्बल $946 दशलक्ष करारावर स्वाक्षरी.
संपूर्ण देशभरात दत्त जयंतीचा उत्साह. नरसोबाची वाडी, गाणगापूर, अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदी आहे. दत्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून रांगा.